संघ मालकांना संघ आयोजकांना विनंती आहे की आपला 12वा प्रतिनिधी पाठवा, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. धन्यवाद. चला षटक संघाच्या आतमध्ये महत्वाची मॅच चालू आहे. शंकरभाई फायटर्स 11 आणि आपण समोर पाहिलं तर श्रीदत्त खैरवाडीचा संघाला 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. त्यांची तिसरी मॅच चालू आहे आणि शंकरभाईची सुद्धा तिसरी मॅच चालू आहे. जिंकणं फार गरजेचं असणार आहे. डू ऑर डाय मॅच बघूया. संदेश दलवीचा पुरेपूर समाचार घेतोय ललित मस्कर. जशी काल त्यांनी खेळी समाप्त केली होती तिथनं सुरुवात केलेली आहे. आपण पाहिलात तर संदेश दलवीवर मात्र विश्वास आहे. काय बोलू तुम्हाला सांगतो, कारण की पहिला षटक टाकलं होतं पहिल्या सामन्यामध्ये तर मला अजून आठवतं 24 धावा दिल्या होत्या आणि आज सुद्धा सकाळी षटक टाकले तेव्हा 18 धावा दिल्या होत्या. तरी सुद्धा पहिले षटक आहे ना ते टाकण्यासाठी संदेश दलवीच्या हातात चेंडू दिलेला आहे. तर खरोखर एक चांगला खेळाडू आहे संदेश दलवी. प्रयत्नाची पराकाष्ठा करते. त्याला माहिती आहे की हा सामना फार जिंकणे गरजेचं आहे. परंतु समोर त्यांच्या 2 खेळाडू जे आहेत ना मेन समोर सलामीचे आपण पाहतलात तर ललित मस्कर आणि कुमार पवार. संदेश पुन्हा एकदा सर्कलचा पुरेपूर फायदा घेतो. तिथे विवेक बाईत मात्र बघा किती प्रयत्न करतोय. प्रयत्न असफल होतोय परंतु 4 धाव मात्र मिळते त्याला. मगाशी पण सुद्धा पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारला होता. चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्याच्यामुळे धावा वाचल्या. 17 धावा झाल्या आहेत बघा. शेवटचा चेंडू आहेत. पहिला इनिंग चालू आहे म्हणजे पहिलं षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 17 धावा झाल्यात. पाहूया पुन्हा एकदा ललित. पुन्हा एकदा फुलटॉस मध्ये चेंडू पाहायचा आहे. एकदा पूर्ण घेतले दुसरी धाव करण्याचा प्रयत्न घेते. असं वाटतं फुटबॉल सारखं खेळतोय परंतु 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावेने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते 19. श्रीदत्त खैरवाडी संघ आपला एक प्रतिनिधी येऊ द्या, कारण आम्हाला नावं फक्त तुमचीच माहिती आहेत. अख्खी इंटरव्ह्यूचे सर्व प्लेयर आहेत ना ते झाडाखाली जायचं आहे. षटक क्रमांक पहिले समाप्त झालेले आहे. धावसंख्या झाले 19 धावा. गोलंदाज जयेशने सुद्धा काल चांगली गोलंदाजी केली. आता सुद्धा त्याला करावी लागेल. आले दोन्ही संघाचे प्रतिनिधी आले. बघूया कुमार पवार फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. पिंट्या सानप बघा कसलं क्षेत्ररक्षण करतोय. त्याला माहिती आहे ही मॅच फार महत्वाची आहे. नक्कीच मी तर म्हणेन 3 धावा वाचवल्या त्यांनी. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 21. 2 धावा काढल्यात. 21 धावा झाल्या. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. जयेश नक्कीच चांगला चेंडू पूर्णपणे बीट होत झालेला आहे. तिथे यष्टीरक्षक मला वाटतं प्रथमेश खांडेकर आहे. त्यांनी आपली भूमिका पार पाडली. कुठल्या प्रकारची धाव आलेली नाही. जेव्हा जेव्हा संदेश दलवीने जास्त धावा दिल्या तेव्हा मात्र जयेशनी त्याचं कंट्रोल केलेलं आहे. आता सुद्धा तेच आपल्याला पाहायला मिळतंय. परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. ब्रह्मास्त्र खरोखर परफेक्ट. आणि समोरचा खेळाडूने सुद्धा परफेक्ट खेळलेला आहे कुमार पवार. जयेश मात्र चांगली गोलंदाजी करतो. पायाचे पुन्हा एकदा कुमार पवार. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. आता मात्र सर्कलचा पुरेपूर फायदा होतोय. चेंडू मात्र जातोय चौकार. 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 25.
4 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या झाली 25 धावा झाल्या, फलकावर लागलेला आहे, महत्वाची मॅच आहे, पाहायचं आहे. कुमार पवार मात्र आपला फटके मारतोय. ललित मस्कर असेल, कुमार पवार, कागदावर जर आपण बघितलं तर रथी महारथी, आपण कॉलट क्रिकेट असोसिएशनमध्ये बरेच रथी महारथी आहेत. आपण बघितलं तर पप्पू बाईत असेल, प्रेम कदम असेल, विवेक बाईत असेल, नंतर आपले मनीष कुचेकर असेल, ओमकार सानप असेल, बंटी सानप असेल, निखिल सानप असेल, हरेश सानप असेल, बरेच असे खेळाडू आहेत. पण श्रीदत्त खैरोडेमध्ये आहेत ना खेळाडू असे एकदम फॉर्म मध्ये असे, म्हणजे एकदम आयकॉन असा खेळाडू नाही, म्हणजे ज्याचं नाव आहे असं कुठलाच खेळाडू नाही. कुमार पवार असेल, परंतु त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला आणि 2 लगातार सामने विजय केलेले आहेत. आणि मला वाटतं शेवटचा चेंडू आहे, 26 धावा झालेल्या आहेत. धावा झाले, शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळून गेलेला आहे. एक धाव घेते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आजच्या रनिंग विकेट होते, पाहायला मिळालं तर 2 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 28. 2 षटकाचा खेळ समाप्त झालेला, धावसंख्या होते 28, म्हणजे 14च्या सरासरी जाते. तो म्हणजेच श्रीदत्त खैरोडी संघ 2 लगातार मॅचेस जिंकलेले आहेत. ज्यावेळेस IPL चालू ना, IPL म्हणजे इंडियन प्रीमियर लीग, तेव्हा राजस्थान हा संघ होता, राजस्थान, त्याच्यामध्ये खेळाडू एवढे चांगले होते. आपण बघितलं तर पहिल्यांदा IPL चालवलंय इंडियन प्रीमियर लीग, तेव्हा राजस्थानने फायनल मारली होती. शेनवान, बरोबर, सतीश शेनवान त्यांचा कर्णधार होता. म्हणजे असे लौकिक खेळाडू नव्हते. परंतु तसंच आता संघ जर आपण बघितलात ना, आता आपल्या KPL मध्ये श्रीदत्त खैरोडी संघ आहे, लगातार 2 संघ विजय झालेला, 3रा सामना त्यांचा चालू आहे. शंकरभाई फायटर संघ सुद्धा फाईट करतोय, 3रा सामना चालू आहे त्यांचा सुद्धा. पण त्याला सामना हा जिंकणं फार गरजेचं असणार आहे. 2 षटकाचा खेळ झाल्यानंतर 28 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी आले तेजस सानप. आणि निर्धाव प्रकारचा चेंडू, कुठल्या प्रकारची धाव नाहीये. पुन्हा एकदा तेजस सानप कुंडलीकर येऊन गोलंदाजी करतोय. कुमार पवार मात्र सांगतोय मोठा फटका मारून या सिटीज षटकाराने धावसंख्या मात्र वाढवतोय. 34 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. चेंडू उपलब्ध करा व्हॉलंटियर. प्रत्येक चौकार आणि षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक संघमालक हनमेश आदिमनी यांच्याकडनं काल सुद्धा त्यांनी बक्षिसाची खैरात लावलेली आहे. हॅट्रिक साठी 5000 रुपये आहेत. चेंडू उपलब्ध करा. हनमेश आदिमनी संघमालक यांच्याकडनं हॅट्रिक जर घेतली तर 5000 रुपये. आपण काल बघितलं हॅट्रिक घेतली राज कदम, मला वाटतं तिसरे गावाचा, आणि त्याने 5000 रुपयाचं कमिशन पटकवलं होतं. आज सुद्धा त्यांनी बक्षीस लावलेले आहे. चौकार षटकार मारा आणि 500 रुपये कमवा. बक्षिसाची ललित करतायत, आपल्या खेळाडूला प्रोत्साहन देतात. ललित मस्कर असेल, कुमार पवार असेल. एक चांगली धावसंख्या. चेंडू आलेला बघा 34. पुन्हा एकदा कुमारनी पाहिलं, बघितलं आणि पुन्हा एकदा मोठा फटका. षटकार. धाव संख्या झालेली 40 धावा. तिसरं षटक चालू झालेलं आहे. महत्वाची मॅच असणार आहे, कारण की जर आपण पाहिलात तर या गटात सांगतो मी, श्रीदत्त खैरवाडी संघ 2 मॅचेस जिंकलेले आहेत. तिसरी मॅच त्यांची चालू आहे. आपण जर बघितलात तर शंकरबाई फायटर 11 एक मॅच हारलेला, एक मॅच जिंकलेला आहे आणि तिसरी मॅच त्यांची चालू आहे.
हॅट्रिक साठी चान्स आहे पाहायचा. 9 चेंडू आणि 20 धावेवर खेळी करते कुमार पवार. आणि षटकाच्या हॅट्रिकला सुद्धा 5,000 रुपये आहेत. बघूया 5,000 रुपयाचा मानकरी होणार का कुमार पवार. चौकारची हॅट्रिक, षटकाराची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक, 5,000 रुपयाचं पारतो हरमेश सर यांच्याकडनं आहे. तर त्यांचे संघ मालक 2 षटकार मारलेले आहेत. तर तिसरा षटकार येणार का बघूया. तेजस सानप गोलंदाज. चेंडू मात्र वाईट आहे. बक्षीस काय म्हणणार आहे. षटकाराची हॅट्रिक मारली तर रोख रक्कम 5,000 रुपये. लगातार 2 षटकार आलेले आहेत. तिसरा षटकार येणार. धाव संख्या 41 धावा झालेले आहेत. पूर्णपणे समाचार घेतलेला आहे प्रत्येक गोलंदाजाचा. षटकाराची हॅट्रिक घेतली तर रवी आर्मी सर यांच्याकडनं रोख रक्कम 5,000. पाहायचा एक षटकार आणि पाहायचा षटकाराची हॅट्रिक होते का. हो खरोखर. आणि षटकाराची हॅट्रिक झाले. रोख 5,000 रुपये. खरोखर सारे टाळ्या प्रेक्षकांनी. खरोखर कुमार पवार आपला कोलाड गावाचा आहे. कोलाड खरोखर सारे टाळ्या होतो. अरे षटकाराची हॅट्रिक घेतली आणि 5,000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा त्यांनी कमावलेलं आहे. टोटल 5,000 रुपयाचं पारितोषिक. बघा म्हणजे त्यांचे संघ मला किती खुश झालेत. आमच्या संघाच्या खेळाडूंनी बक्षीस लावते ते मिळू द्या. आणि फोनवर बक्षीस आली की जर 2 षटकारामध्ये तिसरा पण मारला तरी. आणि खरोखर कुमार पवारनी तिसरा षटकार मारला आणि धावसंख्या झाली 47. षटक क्रमांक 3 चालू आहे. नक्कीच आपण पाहिलात तर 47 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू. पुन्हा एकदा कव्हरच्या वरून मारलेला फटका पाहता. चेंडू जातोय तिथे क्षेत्ररक्षण चांगला प्रयत्न होता मात्र असफल होते. पुन्हा तर चेंडू जाते चौकार. धाव संख्या वाढते 4 ने 51. शेवटचा चेंडू आहे. 51 धावा झालेल्या आहेत. पूर्णपणे प्रेशर मध्ये आला असेल शंकरभाई. फायटर 11 काय होऊ शकतो जर एखादा चांगलं षटक जर टाकले ना तरी पण होऊ शकतो. कारण चांगले फलंदाज आहे. विवेक बाईत असेल, प्रथमेश खांडेकर, तेजस सानप आहेत, पिंट्या सानप असेल. परंतु बघूया आधी कुमार पवारचं वादळ रोखलं पाहिजे. कुमार पवारला रोखायचं असेल तर चांगला चेंडू टाकला. पुन्हा एकदा चेंडू जातोय षटकार. 5,000चं पारितोषिक पटकावले आहे. तर 3 षटकाचा सामना झालेला आपण पाहिलं तर धाव संख्या झालेले 57 झालेला आहे. आणि 12 चेंडू म्हणजे 36 धावावर खेळते तो म्हणजे कुमार पवार. आपण 3 अर्धशतक पाहिलं या क्रिकेटच्या पंड्यावर KPL मध्ये. समोर आपण खेळतोय तो आपण विवेक बाईत त्यांनी पहिले अर्धशतक लावलं होतं. त्याच्यानंतर प्रेम कदम आणि त्याच्यानंतर आपण बघितलं रोहन सानप. आणि काल आपण बघितलं तर ललित मस्कर 45 धावावर खेळत होते. 6 चेंडू बाकी होते परंतु त्याचं अर्धशतक झालं नाही. त्याला स्ट्राईकच मिळाले नाही. परंतु आता धावा झालेले आहेत 57 धावा 3 षटकामध्ये. अजून 2 षटके येणं बाकी आहेत. किती धावा उभ्या करणार. खरोखर समोरचा अपोजिट संघ असेल मला वाटतं स्वराज ॲग्रविल पोस्टाची वाडी हा सुद्धा सामना बघत असेल की त्यांना माहिती आहे की हा कसा असतं लीग मध्ये. तो हारला तर बरा होईल आणि आम्ही जिंकलो तर बरा होईल. एकामेकावर अवलंबून असतात. आणि कुमार पवारनी जर 50 अर्धशतक केलं तर अजून त्याच्यामध्ये 1,000 रुपये रवी आर्मी सर यांच्याकडनं मला वाटतं काल आले होते ते त्यांच्याकडनं अजून 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार त्याच्यामध्ये. ते बॉर्डरवरच आहेत. तिथनं बक्षीस लावतात ते. खरोखर किती प्रेम आहे बघा. कारण YouTube च्या माध्यमातून आपला जयेश कारण मी कालपासून बघतोय ना कॉमेंट्री करतो. आमचे सहकारी कॉमेंटेटर किशोर सर सुद्धा आहेत कोकरे सर. पण मी बघतोय सर सांगायचं झालं ललित मस्कर आणि कुमार पवार विकेटच टाकत नाही. कारण मी कालपासून बघतोय 2 मॅचेस झाल्या. जास्त चान्स भेटत नाही परंतु फटके सुद्धा तसेच मारतात. आता बघूया जयेश काय करतोय. 57 झालेले आहेत. 18 चेंडू मध्ये 57 धावा मोठी धाव संख्या आहे. 88 धावा काल आपण पाहिल्या त्याच्यापेक्षा जास्त धावा होतील का. ललित ऑन द स्ट्राइक. जयेश
गोलंदाज. चांगला चेंडू होता, कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू मात्र बराच वेळाने चेंडू डॉट बघतोय, कारण एक एक चेंडू डॉट आहे ना, तो नक्कीच प्रेशर थोडासा कमी करेल. तो म्हणजे शंकरबाई फायटर्स संघाचा, कारण त्यांना माहिती आहे ऑलरेडी. आपण जर बघितलात तर श्रीदत्त खैरवडी संघ आहेत ना, ते 2 सामने जिंकलेले आहेत. क्वालिफाय जवळजवळ ते झालेले आहेतच, परंतु शंकरबाई फायटर संघाला हा सामना जिंकावाच लागेल. पुढच्या सामन्यामध्ये जायचं असेल तर मात्र ललित पवार, ललित मस्करचा अडथळा. आणि बघा किती प्रेशर आपण मगाताना बघितला, तर मी कालपासून बघतोय विवेकबाई प्रयत्नाची पराकाष्ठा करते, म्हणजे त्याच्यावर दडपण आलेलं आहे. कारण का आता बघा सहजरित्या क्षेत्ररक्षण होतं, परंतु 4 धावा आलेल्या, म्हणजे ह्याला म्हणतात प्रेशर, दडपण. कारण त्याला माहिती आहे 61 धावा झाले, 61 धावा झालेल्या आहेत. 9 चेंडू आणि 23 धावाची खेळी करतोय ललित मस्कर. काल 15 मध्ये 45 मारल्या होत्या, आता 9 मध्ये 23 खेळतोय. पुन्हा एकदा जयेश चांगल्या पद्धतीने खेळून काढला. तिथे थोडस चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकाच धावेवर समाधान. कुमार पवारला स्ट्राईक दिलेले आहे, कारण दोन्ही फलंदाज असे दोन्ही साईडनी, दोन्ही एंड कडून मोठमोठे फटके मारतायत. धावसंख्या होते 62 धावा झाले. 4थं षटक चालू आहे. कुमार पवारचं वादळ या संभ्याच्या मैदानावर दिसतोय. चांगला चेंडू होता, नक्कीच यार पद्धत चेंडू होता, चांगल्या प्रकारे खेळून काढला, परंतु थोडस तिथं मिस अंडरस्टँडिंग होते. आणि काय होतंय, एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. 63 धावा. मला वाटतं कुमार पवारने स्ट्राईक त्याच्याकडे देण्याचा प्रयत्न केला असेल, पण ललित मस्करची इच्छा असेल की कुमार पवारची माझी काल 50 झाली नाही, अर्धशतक तुझा तरी होऊ दे, त्यासाठी ललित मस्कर नॉन स्ट्राईक येण्याचा प्रयत्न करत असताना अजून बरेच चेंडू शिल्लक आहेत. काय होऊ शकतो बघूया. पुन्हा एकदा जयेश. ललित मस्कर असणार स्ट्राईकला. ललित मस्करने मारलेला स्टेट डावी पाहायचा आहे. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नाने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 65 धावा झालेल्या आहेत. 4थं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू आहे. 65 धावा झालेल्या आहेत. बघूया शेवटचा चेंडू फार महत्वाचा असणार आहे, तो म्हणजे जयेशचा. 65 शेवटचा चेंडू आहे. 65 धावा झालेल्या आहेत. काल सुद्धा बघितले सेकंड मॅच मध्ये श्रीदत्त खैरवडी मध्ये शेवटच्या चेंडूवर कुमार पवार बाद झाला होता. आता बघूया शेवटचा चेंडू आहे 4थ्या षटकातील जयेशचा. शेवटच्या चेंडूवर मात्र ललित मस्कर बाद होतोय. 4 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या होते श्रीदत्त खैरवडी संघाची धावसंख्या होते 65. 4 षटकाचा सामना समाप्त झाल्यानंतर धावसंख्या होते 65 धावा झालेल्या आहेत. अख्खी इंटरप्राइजचे मालक, संघ मालक आकाश शेवाले सर, आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. स्वतः आलेले आहेत आकाश शेवाले सर. आपला संघ सुद्धा चांगला खेळतोय. 2 मॅच त्यांनी सुद्धा जिंकलेले आहे. जवळजवळ क्वालिफाय 90% झालेलंच आहे. पण पहिला संघ झालेला क्वालिफाय तो म्हणजे O11 I11 गजानन गोले सरांचा संघ आहे. आणि त्यांच्याच ग्रुप मध्ये उद्या एक मॅच होणार आहे, ती म्हणजे काल भैरव पाले खुर्द नव्या नायटर्स. यातला जो संघ विजय होईल तो सुद्धा क्वालिफाय होणार आहे. बघा शेवटचं षटक हाणामारीचं षटक असं बोललं जातं, संबोधलं जातं. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेलं पिंट्या सानप. थोडी बॅटची काढा घेतली, कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू मात्र गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय संगमेश नॉन स्ट्राईकला आदिमानी. चौदा चेंडू आणि 37 धावावर खेळलो होता. आता पाहिलं तर 15 चेंडू मध्ये चौकार
म्हणजे 15 चेंडू मध्ये 41 धावावर खेळतोय कुमार पवार. 4 चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातील पाहायचं आहे. 4 चेंडू मध्ये 9 धावा करणार का म्हणजे स्वतःचा अर्धदशक करणार का. 41 धावावर खेळतोय. 15 चेंडू आणि 41 धावा. कुमार पवार मात्र सांगतोय मी मात्र अर्धदशक आज लावणारच. काल ललित मस्करचं चुकलं ना, असू द्या आज मी लावून दाखवतो. पाच आहे 47 धावा झालेल्या आहेत म्हणजे स्वतःच्या 47 धावा झाल्या आहेत. संघाच्या पाहिल्यात तर आपण 75 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. 47 वर धावसंख्येवर खेळते. 16 चेंडू आणि 47 धावावर खेळी करतोय तो म्हणजे कुमार पवार. मला आयकॉन का घेतला याचा आयकॉन सिरियस आहे खेळवाडीमध्ये संघ मालकाने तो दाखवून देते पूर्णपणे. आणि चेंडू मात्र 9 चेंडू आहे. असं वाटलं होतं सर्वांना की 4, 5, 6 धावा येतील पण असं काय झालं नाही. मैदानामध्ये ते खेळत असं आपण बोलत असतो बघत असतो. बघूया मात्र फ्री हिट असणार आहे. कुमारसाठी एक सुवर्ण संधी आली. फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा चेंडू मात्र डॉट जातोय. पाहायचा शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या होते 76 धावा झालेल्या आहेत पण 47 धावसंख्येवर खेळते तो म्हणजे कुमार पवार. 2 चेंडू अजून बाकी असणार आहेत. 2 चेंडू मध्ये 3 धावा करणार का अर्धदशकासाठी. आणि मारेला फटका पाहायचा झेल होतो का आणि बाद. अजय यांनी झेल टिपलेला आहे. असं वाटलं होतं की अर्धदशक होईल पण असं काही झालं नाही. पण त्यांनी चांगली खेळ केला आहे. षटकाराचे हॅट्रिक मारले आणि 5000 रुपयाचं पारितोषिक रवी सर यांच्याकडनं मिळालं आहे तुम्हाला. आणि नवीन फलंदाज इथं सचिन. शेवटचा चेंडू असणार आहे. अख्खी 11 संघाचा कर्णधार तसेच स्वराज सानवी 11 पुगाव संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी आहे. 76 धावा झाले. शेवटचा चेंडू पाहायचा. 76 धावा झालेले आहेत. आदित्य वाईट आहे. याच मैदानावर त्यांनी KPL मध्ये मोठी फटके केली होती. शुभंकर आराध्य रॉकस्टार मध्ये तो होता आणि समोर इथे पप्या भांबळे सर पण आहेत मला वाटतं. त्यांच्या विरोधात त्यांनी आदित्य बाईत आणि आदित्य बाईतनी सुद्धा मोठा फटका मारलेला आहे. षटकार असं वाटलं पण नव्हतं की षटकार झाले म्हणजे बघा क्लासिकल किती बॅट्समन आहेत. आणि या षटकाराने धावसंख्या होते वाढते. 82 खरोखर सर तुम्हाला सांगतो महादेववाडीचे मी जरी संभ्यता असलो ना महादेववाडी संभायना मॅच मध्ये आला तर कट्टर दुश्मन तुम्हाला सांगतो. पण महादेववाडीमध्ये एवढे खेळाडू चांगले मी बघतोय मगाजांना. आणि खरोखर आदित्यबाई मगाशी तो एक खेळाडू छोटासा खेळाडू पण चांगले खेळाडू तयार केले ते मुरलीबाईच्या तालमीत. खरोखर धावसंख्या झालेली ती म्हणजे 82 विजयासाठी 83 धावांचं लक्ष आहे. तत्पूर्वी मी घेऊन जातो आमचे सहयोगी कॉमेंटेटर किशोर कोकरे सरांकडे. शेवटचा चेंडूवर षटका मारला आणि गणीबाईंनी सांगितलं की मुरलीबाई तर यांच्याकडून हे शिकलेले आहेत. नक्कीच सर्वच खेळाडूंना अपेक्षा आहे की नेमकी शिकवण काय नेमकी बाळकडू काय हे जर आम्हाला कळालं तर बरं होईल. मुरलीबाई मी सर्व उद्या सांगतो तुम्हाला. फायनल झाल्यानंतर सगळ्यांना सांगतो. बघा क्रिकेट आहे मैदानावर खेळलं जातं तर मैदानाच्या बाहेर सुद्धा स्लेजिंग असेल माइंड गेम असेल अशा पद्धतीने खेळलं जातं. मुरलीबाईच्या या उत्तराने सगळ्यांना चकित केलं असेल पण नक्कीच हे चतुर उत्तर आहे. धन्यवाद मुरलीबाई. दरम्यान अख्खी एंटरप्राइजेस टॉस नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मगाशी कुमार पवारांनी फलंदाजी घेतली. तुम्हाला त्या डिसिजन बद्दल नक्कीच उत्सुकता वाटत असेल पण तुम्ही क्षेत्ररक्षण का घेताय. सर आमची थोडी बॅटिंग लूज आहे त्यामुळे आम्ही विचार करतो की थोडा कमी स्कोअरमध्ये आपण त्यांना रोखण्याचा. निश्चितच तुम्ही 2 सामने जिंकलेले आहेत तरी सुद्धा तुम्ही म्हणताय फलंदाजी तुमची लूज आहे. कोणत्या अँगल लूज वाटते तुम्हाला. आम्ही सर रन चेस केले ते 40 आणि एकदा 38 त्यामुळे सर आम्ही जरा
नक्कीच तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. स्वरांश सानवी रणपगाव, तुम्हाला आता प्रथम फलंदाजी करावी लागते, काय वाटतं तुम्हाला? हा, आम्ही या तिसरा टॉस हारलोय, बट आम्हाला तर मॅच जिंकायचे, जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुमची जास्तीत जास्त रन करण्यासाठी तुमचे प्रयत्न असेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ओव्हर टू कोकरे सर. हॅलो चेक. हॅलो थँक्यू सो मच गणेशजी सानप सरांना. तुम्ही ऐकलत, आपण पाहतोय कोलाड क्रिकेट असोसिएशन आयोजित कोलाड प्रीमियर लीग 2024 पर्व पाचवे पर्व. त्यावरती संपूर्ण कोलाड क्रिकेट असोसिएशनला असेल गर्व, कारण की गर्वानं अभिमानानं छाती फुगून आणणारी स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला आली आहे. षटक क्रमांक पहिलं कुमार पवार गोलंदाजी मागवरती आलेत. पहिला बॉल अडबा पाठ लावून सेटला केला, जिथे डीप मिड विकेट काऊ करणार रिझनला क्षेत्ररक्षक आपल्याला बॉलवरती आलेल्या पाहायला मिळतील. एक धाव पहिला बॉलवरती जमा केली. प्रथमेश याच्या बॅटमध्ये धावीत असताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावा जमा केली होत्या टीम श्री गुरुदत्त 11 खैरवडी या संघाच्या माध्यमातून 83 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलंय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पिंट्या आणि प्रथमेश हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळतात. पहिलं P1 पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी कुमार पवार गोलंदाजीला आलेत, बॅटिंगला आले. बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग त्यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालेत. फुलरलेनचा बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाचा वैध घेण्यात येतो. डडबॉलचा इशारा आला. डडबॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक थांबलं. 1 या आकडावरती. विकेटच्या हॅट्रिकसाठी कॅश प्राइज येतोय. सन्माननीय रवी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक घेतोय. ओव्हरपिच बॉल बाचीकड घेतले. यष्टीरक्षक वेगानं बॉलवरती येतील, अडवतील, फेकतील. तत्परत एक सिंगल सहजरित्या अर्जित करण्यात येते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 2 या आकडावरती. दोन धावा धावफलकावरती अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेला मोठा फटका. बॉल निघून चाललाय. कॉर्नर रिजन मध्ये सीमा रेषा पार येतोय. षटकार वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकडावरती. 8 धावा धावफलकावरती प्रथमेशच्या बॅटमधून षटकार येतोय. 2 बॉल फेस करत असताना 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. इथून एकंदरीत जर विचार केला तर 83 धावांचं टार्गेट सेट केलंय. कुमार पवारची बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली. कुमार पवारच्या बॅटमधून धावा आल्या होत्या तब्बल 47 धावा या त्याच्या बॅटमधून आलेल्या होत्या. कुलरलीचा बॉल समोरच्या दिशेने केला. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आल्या, अडवला, फेकला. त्याचबरोबर एक सिंगल अर्जित करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या आकडावरती. 9 धावा धावफलकावरती. त्या षटकाचा एकंदरीत विचार केला तर शेवटचा एक बॉल बाकी आहे. कुमार गोलंदाजी मागवरती दाखल झाला. आप ट्रॅकर मिस्टेम राहिला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक ललित बॉलच्या खाली येतील, करणार नाही या चुकी. धक्का बसतो टीम शंकरबाई फायटर्स या संघाला. फलंदाज क्रमांक पहिला फलंदाज पिंट्या हा बाद होत असताना पाहायला मिळतोय. पिंट्या बाद झाले. पिंट्या मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 ज्याच्या नावे या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आले तो विवेक बाईक मैदानाच्या आतमध्ये येतोय. महादेववाडी या गावाला तो बिलॉंग करतोय आणि ऍज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये टीम शंकरबाई फायटर्स या संघाच्या माध्यमातून खेळतोय.
शंकरबाई फायटर्स सुद्धा अगदी जर आपण पाहिलं तर टीम शंकरबाई फायटर्स या संघाच्या डगआउट मध्ये प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी ते त्यांच्या समवेत सकाळच्या सत्रापासून जोडले गेलेत, परंतु या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना नाराज केलं, परंतु इथून सुद्धा वेळ गेलेली नाही आहे. इथून सुद्धा मॅच फिरवण्याची क्षमता विवेक बाईतकडे सातत्याने आपण पाहतो आणि सध्याच्या घडीला तो बॅटिंग मार्क वरती आला. 24 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. 24 बॉल मध्ये एकंदरीत जर विचार केला तर विजयासाठी 24 बॉल मध्ये 74 धावेची गरज असणार आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज मार्क वरती गोलंदाज टीम श्री दत्त 11 खैरवाडी या संघाच्या माध्यमातून सचिन हे गोलंदाज मार्क वरती येतात. और पिच बॉल वेगवान राहिला, बाची कट बिहाइंड द विकेट पाहायला मिळाली असती, परंतु झेल इथे धरतीला दान झाला. यष्टीरक्षक थोडेसे फंबल झालेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचा फायदा उचलला टीम, त्याचा फायदा राहील टीम शंकरबाई फायटर्स या संघाला. कोणती धाव्या बॉलवरती आली नाही. डॉटबॉलचा इशारा आला, डॉटबॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक थांबलाय. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती प्रथमेश त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय, त्याला मोठी धावसंख्या इथे उभारावी लागणार आहे. विवेक बाईत आणि प्रथमेश याला मात्र दोघांच्या माध्यमातून पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. चांगला बॉल गोल्डन स्पॉट टप्पा पिचला टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात आला. डॉटबॉलचा इशारा आमचे ऑफिशियल संपादक सर मोहम्मद जी बकवाल सर आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या माध्यमातून डॉटबॉलचा इशारा येतो. डॉटबॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक थांबेल. धावफलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावरती. मोहम्मद जी बकवाल साहेब आणि त्याच्या साथीला रामजी महाले सर या ऑफिशियल संपादकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हरला अलोंग द कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आले, अडवतील फेकतील त्यावरती एक सिंगल सहजरित्या प्राप्त करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावरती. ऑफिशियल संपादकांचं पॅनल जर आपण पाहिलं तर परषोत्तमजी भगत, मोहम्मद जी बकवाल सर, रामजी महाले सर या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चांगलं कामकाज या तडाख्याच्या उन्हामध्ये करत असताना पाहायला मिळाले. मोठा फटका मिस टाइम राहिला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगानं बॉलवरती आले. कॉर्नर रिझनला अडवतील फेकतील तत्वर इथे मात्र दुहेरी धावेसाठी हे दोन्ही फलंदाज परतलेत. बघता बघता 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीनं पुनश्च स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 या अंकावरती. 12 धावा सध्याच्याकडे धावफलकावरती आहे. त्या षटकाचा एकंदरीत विचार केला तर पहिला 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. अवघ्या धावा खर्च केल्या. सचिन 3 चांगली गोलंदाजी. आडवा बॅट ऑन सेटला मनगटातील ताकदीचा वापर करून फटका एक्झिक्यूट केलाय. अलंग द कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आले. अडवतील फेकतील तद्वल इथे मात्र एक सिंगल सहजरित्या अर्जित करण्यात आल्या. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. 15 धावा धावफलकावरती त्या षटकातील शेवटचा बॉल. सचिनचं या षटकामध्ये कौतुक करणं गरजेचं असणार आहे. सचिन मात्र जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये केली. आप ट्रॅकर दिशा दिली. स्ट्रोकला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. एक सिंगल कंप्लीट केले. एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल या दोन्ही बॅटर्सला. एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं इथे संपुष्टामध्ये पहिला 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपेल. पहिल्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉलचा खेळ संपलाय. 18 बॉलचा खेळ इथून शेष आहे. 18 बॉल मध्ये विजयासाठी तब्बल 69 धावेची गरज असणार आहे. 18 मध्ये 69 धावा बनवायच्या. प्रत्येक बॉल वरती मोठे फटके येणं गरजेचे असतील. विवेक बाईत अगदी त्यासाठीच ओळखले जातात. विवेक बाईत यांच्या नावे कारनामा आहे. सोनार सिद्ध चषक मध्ये त्यानं सुमित ढेकळे याच्या संघाच्या समोर हल्ला चढवला होता. इम्रोज खान या गोलंदाजावरती तो तुटून पडला होता. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. या मॅच मध्ये अगदी त्याच पद्धतीचे खेळी त्याच्या बॅटमधून अपेक्षित असेल. संपूर्ण शंकरबाई फायटर्स या संघाच्या संपूर्ण डगआउट मध्ये बसलेल्या समर्थकांच्या माध्यमातून शंकरबाई सुद्धा त्याच्याच मोठ्या इनिंगची वाट बघत असतील. ज्या पद्धतीनं पहिल्या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून अर्धशतक आलं. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याच्या नावे राहिलं होतं. परंतु इथून 18 बॉल मध्ये 69 धावा बनवायच्या. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला लॉफ्ट केला. बॉल निघून चालला डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स सीमा रेषा पार येतोय. दर्जेदार चौकार. या 4 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 तळण्यासाठी कुमार पवार यांना आपण पाहतोय ऍज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. बॅटिंगला आले. पूर्वर्धाच्या खेळामध्ये बॅटिंग करत असताना 47 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. षटक क्रमांक पहिला मॅग्नेटरी पॉवर प्लेच तळलं. एक गडी बाद करत अवघ्या त्यानं धावा खर्च केल्या होत्या. 8 आणि त्यानंतर 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पुनश्च ते गोलंदाजी मार्कवरती आलेत. दुसरा स्पेल या मॅच मध्ये अथळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती प्रथमेश याच्या बॅटमधून चौकार आला. ओव्हर पिच बॉल लॉप केला. फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला. झेल संपला.
फलंदाज प्रथमेशचा खेळ धक्का बसतोय टीम शंकरबाई फायटर संघाला. प्रथमेश बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहता ऑन स्क्रीन ओव्हर पिच बॉल होता लॉफ्ट केला लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका फसला. क्षेत्ररक्षक अगदी योग्य रीतीने बॉल वरती आले चांगला जज केला आणि चांगला फील्ड करत असताना एक धक्का बसलाय टीम शंकरबाई फायटर्सच्या संघाला आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर परतत असताना प्रथमेश एक षटकार एका चौकाराच्या मदतीनं 9 बॉल फेस करत असताना 14 धावा ज्याच्या बॅटमन आल्या सध्याच्या घडीला तो डगआउटच्या रस्त्याला परतलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 तेजस सानप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. वरसगाव या गावाला ते बिलॉंग करतात. वरसगाव संघासाठी सुद्धा बरंचसं क्रिकेट तेजस यांच्या माध्यमातून खेळण्यात येतं. गोलंदाजीला आले होते. गोलंदाजी करत असताना थोडंसं नाराज केलं परंतु आता मात्र बॅटिंगला आलेत. बॅटिंग करत असताना धाबा बनवाव्या लागतील. विवेक बाईचे खऱ्या अर्थानं साथ देणं गरजेचं असणार आहे टीम शंकरबाई फायटर संघाच्या बाजूनं. ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेला मोठा फटका बॉल निघून चालला सीमा रेषा पार येतोय. हा दर्जेदार क्लासिकल एवन क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केला देखना फटका मनगटातील ताकदीचा योग्य वापर केला आणि बॉलला फेकून दिला सीमा रेषा बाहेर. 6 धावा आल्यात. या 6 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. 24 धावा धावफलकावरती येतात. कुमारचं या षटकाचा एकंदरीत विचार केला तर 3 बॉल त्यानं हाताळलेत. या 3 बॉल मध्ये एक गडी बाद करत तब्बल 10 धावा त्यानं खर्च केल्यात. एकंदरीत पूर्वार्धाच्या खेळामध्ये 83 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं. सेट केल्यानंतर गोलंदाजी करत असताना सुद्धा तितक्याच ताकदीची गोलंदाजी केली परंतु या षटकामध्ये धावा आल्यात. आणखीन एक ओव्हरपिच बॉल एक्स्ट्रा कव्हरला बॉलला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक बॉल वरती आले. जज करत असताना थोडेसे चुकले आणि बॉल इथे मात्र निघून चाललाय. 1 बाउंस सीमा रेषा पार चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून बरोबरच दूरवर चेंडू ठेवला होता. तदनंतर मनगटातील ताकदीचा आणखीन एकदा वापर करण्यात आला. क्षेत्ररक्षक बॉल वरती आले. थोडेसे चकले. शेवटच्या क्षणापर्यंत बॉल वरती नजर राहिली नव्हती. झेल हातातून निसटला आणि त्यानंतर सीमा पार 4 धाव्यासाठी बॉल ट्रॅव्हल झालेला आपण पाहिला. 4 धाव्याच्या मदतीनं धावफलकावरती धावा आल्यात 28. इथून या षटकातील एकंदरीत विचार केला तर 2 बॉलचा खेळ शेष आहे. अर्थातच 4 बॉल मध्ये 14 धावा खर्च केल्यात. आणखीन एक देखना फटका एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन अलॉंग द कार्पेट केला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आले. अडवतील व्यक्ती तत्वरित एक सिंगल सहजरित्या प्राप्त करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. 29 धावा या धावफलकावरती येतात. विवेक बाईट मोठे फटके येणं गरजेचे आहेत. मागच्या मॅच मध्ये एकंदरीत जर विचार केला ना तर 18 बॉल मध्ये 51 धाव्याची गरज होती टीम प्रेरणा हॉटेल या संघाला. कल्पेश 18 बॉल 51 धाव्याची गरज असताना सिद्धांत राणे आणि त्यांच्या साथीला असलेले कल्पेश यांच्या माध्यमातून जबरदस्त फटकेबाजी आपण पाहिले. यावेळेस आणखीन एक मोठा प्रहार बॉल निघून चालला. चला फिल्डरला विनंती करतो षटकारा की चौकारा दर्शवायस. बॉल निघून चालला. 1 बाउंस सीमा रेषा पार येतोय हा चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती आल्यात. पहिली 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. इथून 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणार आहे 50 धावेची. बारा बॉल मध्ये 50 धावेची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून 18 बॉलचा खेळ संपला. 18 बॉल मध्ये अवघ्या 33 धावा जमा केल्या टीम शंकरबाई फायटर्स या संघानं. आता मात्र 12 बॉल मध्ये 50 धावेची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये प्रेरणा हॉटेल आणि आदित्य एंटरप्राइजेस या संघानं 18 बॉल मध्ये तब्बल 51 धावेची गरज असताना 13 बॉल मध्ये त्या धावांचा पाठलाग केला होता. त्यामध्ये प्रशांत लोखंडे याच्या बॅटमधनं जबरदस्त इनिंग आली होती. 13 बॉल मध्ये 40 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या आणि तो प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार सुद्धा राहिला होता. या मॅच मध्ये विवेक बाईतला तो कारनामा करावा लागणार आहे. 12 बॉल मध्ये 50 धावा अर्थातच प्रत्येक षटकामध्ये 25 धावा अर्थातच प्रत्येक षटकामध्ये 4 षटकार हे ठोकावे लागणार आहेत. परंतु जास्तीची स्ट्राईक विवेक बाईतकडे असणे सुद्धा गरजेचे असणार आहे कारण की शेवटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक आला. 4 धावा आल्या. त्यानंतर तो आता मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरती असणार आहे. परंतु विसरून चालणार नाहीये की मैदानाच्या आतमध्ये तेजसच्या बॅटमध्ये सुद्धा धावा आल्यात. एका षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं तो मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तब्बल 3 बॉल फेस करत असताना 11 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. 12 बॉल 50 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. टीम साईदत्त 11 खैरीवाडी या संघाच्या माध्यमातून राज गोलंदाजी मागवरती येत आहेत.
कालच्या दिवसामध्ये या गोलंदाजाला पण या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेत असताना आपण पाहिलं 5000 रुपयाचा तो हकदार सुद्धा राहिला होता. या मॅच मध्ये सुद्धा कुमार पवारनं 3 षटकार लगावले आणि 3 षटकारासाठी सुद्धा 5000 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि तो त्याचा हकदार राहिला. राज कालचा हॅट्रिक मॅन गोलंदाजी मागवरती गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी तो दाखल झालाय. समोर बॅटर आहे तेजस सानप. यावेळेचा बॉल राईट डाऊन द विकेट गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाले. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजी मागवरती केला जातोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने बॉल निघाला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाचा वैध घेण्यात आला. डॉट बॉलचा इशारा येतोय. डॉट बॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक थांबेल. धावफलकावरती धावा 33 या आकडावरती 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. dreamscricket.in या वाहिनीवरती ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते. यावेळेस मोठा फटका आडवा बाटना केला. कॅच ऑफ द डे अफलातनं झेल टिपला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षकानं झेल टिपला. राज गोलंदाजीला आले. राईट अराउंड द विकेट गोलंदाजी करतात. स्लॉट मध्ये बॉल होता. आडवा बाटना केला जिथे क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आले. जिथे कॉर्नर रिजनला हा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. अगदी जर आपण पाहिलं तर शरीराचा बॅलन्स बिघडला होता. त्यानंतर त्यानं स्वतःला सावरलं. हवेमध्ये उंच झेप घेतली आणि त्यानंतर टिपलेला झेल आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये फलंदाज बाद झाला. बॅटर तेजस सानप मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 5 दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. मुस्तकीम मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याही बॅटरकडे क्षमता आहे. मोठमोठे फटके एक्झिक्यूट करू शकतोय. राज मैदानाच्या आतमध्ये पुनश्च गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे या गोलंदाजाचं. अवे फ्रॉम द बॉडी पुनश्च वेगवान बॉल हाताळला जातोय. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय गोलंदाज राजच्या माध्यमातून घेतला गेला. अँगल क्रिएट मैदानाच्या आतमध्ये करतोय. बॅटरचा बराच दूरवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न तो करतोय आणि अफलातनं यश त्याच्या वाटेला सुद्धा आलं. 3 बॉल हाताळले. 3 बॉल मध्ये 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे आणि अद्याप एकही धाव त्यानं खर्च केली नाहीये. आणखीन एक चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंप. अफलातनं गोलंदाजी वाईड यॉर्करचा वापर सातत्याने केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत जर आपण पाहिल्यानंतर बॅटर मुस्तकीन आलं. फुटवर्क त्याचं होत नाहीये ते त्यानं पाहिलं आणि त्यानंतर शरीरापासून बरंच दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि त्याला यश सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सातत्याने लाभलं. 4था बॉल हा डॉट आला. वेगवान बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात आला. एकंदरीत जर आपण पाहिल्यानंतर सायकल चालवत असताना आपल्या हातामध्ये हँडल असून चालत नाहीये. आपल्याला फॅन्डल सुद्धा मारावे लागतात. क्रिकेटमध्ये आपल्या हातामध्ये बॅट असून चालत नाहीये तर पायाचा फुटवर्क सुद्धा होणं गरजेचं असतं आणि एक्झॅक्ट मैदानाच्या आतमध्ये मुस्तकीन या बॅटरचं फुटवर्क होत नाहीये आणि त्याच कारणाने गोलंदाज यशला इथे मात्र राजला यश आलं. शेवटचा बॉल इथून निर्धाव षटक पाहायला मिळेल का? यस, इथे मात्र या स्पर्धेतील पहिली विकेटची हॅट्रिक राजच्या नावे राहिली. या स्पर्धेतील पहिलं मेडन ओव्हर हे राज, दुसरं मेडन ओव्हर राज यांच्या नावे राहिलेलं आपल्याला पाहायला मिळालं. अफलातनं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. आजच्या दिवसातील दुसरं निर्धाव षटक पाहायला मिळालंय. गजानन गोळे यानं तो कारनामा केला. पहिला मेडन ओव्हर टाकण्याचा हकदार तो राहिला आणि त्यानंतर राज कालच्या दिवसामध्ये 5000 रुपये त्याच्या नावे राहिले. विकेट हॅट्रिक त्याने प्राप्त केली आणि आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी करत असताना त्याच्या माध्यमातून या स्पर्धेतील दुसरं मेडन ओव्हर हाताळण्यात आलं. जबरदस्त गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राज यांच्या माध्यमातून कौतुक करावं तेवढं कमीच असणार आहे कारण की एकंदरीत ही स्पर्धा का इथे आयोजित करण्यात आली आहे. जिथे फलंदाजांसाठी नंदनवन असणारी खेळपट्टी आता मात्र कुठेतरी गोलंदाजांच्या बाजूनं लागलेले आपल्याला पाहायला मिळाले कारण की या स्पर्धेतील दुसरं मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळालं. मागच्या मॅच मध्ये गजानन गोळे यांच्या माध्यमातून पहिलं निर्धाव षटक पाहिलं. या मॅच मध्ये राज यांच्या माध्यमातून हे दुसरं मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज योगेश दाखल झाले. 6 बॉल मध्ये आता मात्र 50 धावेची गरज आहे. खऱ्या अर्थानं शंकरबाई फायटर संघाचे संघमालक यांच्या माध्यमातून खूप सारा सपोर्ट आपल्याला संघाला पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचा खूप सारा हातभार लागला आणि आता मात्र त्यांच्या खेळाडूंनी त्यांना कुठेतरी नाराज केलं आणि या स्पर्धेतून आता मात्र शंकरबाई फायटर्स हा संघ कुठेतरी बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेने मोठा फटका येतोय. बॉल निघून चालाय सीमा रेषा पार हा येतोय. विवेकच्या पाठमधून षटकार.
षटकार येतो, षटकाराच्या मदतीनं 39वा धाव फलकावरती येतात. विवेक बाईत मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विवेक बाईतच्या बॅटमधनं पहिलं अर्धशतक सुद्धा आलंय. या मॅच मध्ये थोडस नॉन स्ट्रायकर एंड वरती ते राहिले ना तर या मॅच मध्ये सुद्धा त्याने कमबॅक करून दिलं असतं. योगेश बॉल वरती आले, थोडेसे आवाक्याच्या बाहेर बॉल राहिला, झेल इथे धरतीला दान झाला. कोणती धाव या बॉल वरती प्राप्त केली गेली नाहीये. डॉट बॉल येतोय, डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबलं. 39वा धाव फलकावरती आहे. 4 बॉलचा खेळ शेष आहे. 4 बॉल मध्ये विजयासाठी 44 धावेची गरज आहे. 4 बॉल मध्ये 44 धावेची गरज आहे. अर्थातच प्रत्येक बॉल वरती 11 धावा याव्या लागतील. पुलर लेनचा बॉल, विवेकच्या बॅटमन हा ब्रँड स्ट्रोक बॉल सीमारेषा पार येतोय. हा दर्जेदार क्लासिकल षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 45 या आकडावरती. 45वा धावफलकावरती आला, जिथे मैदानाच्या आतमध्ये बॅकफूट वरती थोडासा पाहायला मिळाला. संघ त्याला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. शंकरबाई फायटर्सचा संघ एकंदरीत जर आपण विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये तब्बल 72 धावा कुठल्या होत्या विवेक बाईतनं, आणि तरी सुद्धा त्याचा संघ पराभूत झाला होता. कारण की तदनंतर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. याही मॅच मध्ये चांगला खेळ राहिला होता, परंतु स्ट्राईक जास्तीची मिळाली नव्हती बॅटर विवेक बाईतला. नाही या सुद्धा धावा त्याने अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्या असत्या. हाफ ट्रॅकर पाटला ऑनसेटला केला. डीप मध्ये कुमार पवार वेगानं बॉल वरती येतील, प्रयत्न त्यांचे चालू आहेत, परंतु इथे मात्र शर्यत लागली आहे आणि ते शर्यत कुमार पवारनं सुद्धा जिंकली आहे. या दरम्यान आणखीन एकदा दुहेरी धाव प्राप्त करण्यात आली आहे. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 47 या आकडावरती. या मॅच मधील शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. गोलंदाजी मागवरती गोलंदाज योगेश. ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेने केला. डीप मध्ये प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक आले, परंतु बॉल सीमारेषा पार. चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सर्कल. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 51 या आकड्यावरती. गणेश सर एकंदरीत जर विचारलं ना, मॅच जरी संपली आहे परंतु मारायचं थांबत नाही. कारण की विवेकला माहिती आहे कुठेतरी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं तर ह्या धावा पुढच्या वेळेस मात्र नक्की त्यांना उपयोगी राहतील, जिथे रन रेटचा विचार ज्या वेळेस केला जाईल. मोठा फटका आणखीन एक येतोय. विवेकच्या बॅटमधून 6 धावा आल्या. 6 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलाय. स्कोर कार्ड वरती धावा आल्या तब्बल 56 धावा धावफलकावरती आल्यात. मॅच जिंकले टीम श्री गुरुदत्त 11 खैरवाडी या संघानं. दोन्ही टीमचा खूप सारा चांगला खेळ पाहायला मिळाला. गुरुदत्त 11 खैरवाडी हा संघ या स्पर्धेतील सलगचा 3रा विजय प्राप्त